नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, 2017ची शिक्षक भरती प्रक्रिया आहे, त्यासाठी प्रेफरन्स लॉक करणं झालेलं आहे। डेट संपलेली आहे, तुम्ही बघितलंच असेल मागच्या काही दिवसांमध्ये। आता या पुढची प्रक्रिया काय आहे किंवा आता पुढची प्रोसेस काय होईल, कधीपर्यंत यादी लागेल किंवा विथ इंटरव्ह्यूची जे आहेत संस्था कधीपर्यंत तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलावू शकतात, या संदर्भामध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत। बरेच जणांचे खूप सारे प्रश्न आहेत, म्हणून असं वाटलं की त्या प्रश्नाच्या अनुषंगाने एक व्हिडिओ करावा, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना पुढची प्रोसेस कळेल। आता जवळजवळ बऱ्याच जणांना माहिती आहे की पुढची प्रोसेस काय आहे। आता ज्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा आहेत, तर तिथे मित्रांनो आता डायरेक्ट तुमची फायनल यादी लागणार आहे। मग बऱ्याच जणांचं हे म्हणणं आहे की मॅडम आम्ही प्रेफरन्स दिले, आता आम्हाला कसं कळेल की आमचं सिलेक्शन झालंय का? तर मित्रांनो, तुम्ही जर प्रेफरन्स दिले असतील तर तुम्ही आता अपडेट राहायला शिका। पोर्टलवर जाऊन जो 2017चा टॅब आहे तिथे सातत्याने जायचं आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला नवनवीन म्हणजे जेव्हा जेव्हा नवीन अपडेट येते, नवीन सूचना येते, तिथे तुम्हाला बघायला मिळेल 2017च्या संदर्भात। तीच गोष्ट 2023च्या संदर्भामध्ये जेव्हा तुम्ही 2023च्या टॅबमध्ये जाणार तेव्हा नवीन ज्या गोष्टी येतील तिथे बघायला मिळणार। एवढंही तुमचं होत नसेल तर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। अपडेट आल्यानंतर आपला व्हिडिओ 100% असतो। विनाकारणचे छोटे अपडेट देत मी बसत नाही, कारण बरेच तुम्ही युट्यूबर बघिततात, रोज त्यांचा व्हिडिओ असतो, अपडेट असो अथवा नसो, परंतु आपल्या व्हिडिओमध्ये अपडेट असताना मी 100% व्हिडिओ करत असते। तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे, तिथे देखील मी अपडेट टाकत असते, तर ते देखील मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल, तुम्ही तिथे जाऊन बघा। अन्यथा तुम्ही असं नाही की माझेच व्हिडिओ बघावे, अपडेटसाठी तुम्ही इतरही कुठल्याही युट्यूबरचे व्हिडिओ बघू शकतात, जेणेकरून तुम्हाला कळेल की 2017ची फायनल यादी लागली की नाही। बऱ्याच जणांचे प्रश्न होते आणि आपल्या व्हिडिओ खाली हेच प्रश्न होते की मॅडम आता आमचं सिलेक्शन झालंय का, हे कसं कळेल? तर मित्रांनो, हे अपडेटमधूनच कळेल तुम्हाला कळेल की यादी लागलेली आहे आणि सरसकट यादी लागते, म्हणजे सिलेक्शन झालंय नाही झालंय तुम्हाला सर्व कळतं। म्हणजे तुमच्याच लॉगिनला जाऊन युआर रिकमेंडेड आणि नॉट रिकमेंडेड अशा दोन्ही गोष्टी येतात। जर रिकमेंडेड आलं तुमच्या नावापुढे तर याचा अर्थ त्या जी जिल्हा परिषद आहे, जी समजा आपण घेऊ सोलापूर, तिथल्या काही जर जागा असेल किंवा जळगाव आहे तिथल्या जागा असेल आणि तिथं तुम्ही प्रेफरन्स दिलेला असेल तर तुमच्या नावासमोर जिल्हा परिषदेचं नाव आणि रिकमेंडेड असं येतं। याचा अर्थ तुम्ही सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे असं तुम्ही समजावं। आता ही गोष्ट आहे की जेव्हा यादी लागेल, यादी कधी लागेल तर येत्या 8-10 दिवसामध्ये यादी लागून जाईल, कारण याच महिन्यामध्ये ही प्रोसेस पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। आता ही प्रोसेस या महिन्यामध्ये पूर्ण झाल्यानंतर त्यानंतर विथ इंटरव्ह्यू म्हणजे ज्या प्रायव्हेट खाजगी संस्था आहेत विथ इंटरव्ह्यूच्या, त्या 1:10 प्रमाणे विद्यार्थी बोलवणार आहेत। आता तुम्ही म्हणसाल की मॅडम 1:10 प्रमाणे का? तर ही 2017ची भरती प्रक्रिया आहे, यामध्ये 1:10 याप्रमाणे विथ इंटरव्ह्यूसाठी संस्थांनी बोलावलेलं होतं। जी 2023ची भरती प्रक्रिया होणार आहे तिथे 1:3 याप्रमाणे इंटरव्ह्यूसाठी असणार आहे, परंतु सध्या इथे 1:10 या पद्धतीने आहे। भरपूर ठिकाणच्या संस्था आलेल्या होत्या, तुम्हाला माहित आहे, खूप जणांनी फॉर्म देखील भरलेले आहेत। तर तुम्ही छान प्रिपरेशन वगैरे करा, म्हणजे इथे तुम्ही पहिला राऊंड तर बघणारच आहात, त्याची यादी लागेल, तिथे तुम्हाला कळालं की आपलं इथे सिलेक्शन झालेलं नाहीये तर तुम्हाला विथ इंटरव्ह्यूसाठी 100% बोलवलं जाणार। प्रिपरेशन वगैरे करा। भरपूर अशा संस्था आहेत जिथे गैरव्यवहार होत नाही, तर त्यामुळे तुमचं सिलेक्शन तिथे देखील होण्याची शक्यता आहे। तर ही प्रोसेस आहे की सध्या याद्या कशा लागतील, तर पहिले यादी आणि 196 संस्थांची देखील मित्रांनो यादी बाकी आहे। काही संस्थांनी असं केलेलं आहे की उमेदवार घेतलेले आहेत, म्हणजे उमेदवारांची जॉईनिंग करून घेतली आहे, काही संस्थांनी जॉईनिंग करून घेतलेली नाही, तर त्याची यादी लागणार आहे। म्हणजे माझं तुम्हाला ती यादी पण तशीच कळेल की तुम्ही रिकमेंड आहात त्या संस्थेत की नाही, तर ती यादी लागेल। ती 196 संस्थांची देखील आत्ताच याच महिन्यामध्ये लागणार आहे। त्यानंतर 2017ची उर्वरित रिक्त अपात्रचा जो विदाऊट इंटरव्ह्यूचा जो राऊंड होता, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचा, त्याची यादी देखील तुम्हाला आत्ताच बघायला मिळणार आहे। आणि त्यानंतर मग या जागांमधून ज्या विथ इंटरव्ह्यूच्या ज्या जागा झालेल्या होत्या, म्हणजे ज्या ठिकाणी ज्या जागांवर खाजगी संस्था इंटरव्ह्यू घेणार आहे, त्याची प्रोसेस आता तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये पाहायला मिळेल, म्हणजे 1-1.5 महिन्यामध्ये तुम्हाला ही भरती प्रक्रिया पूर्ण होताना दिसणार आहे। आता एकदा सिलेक्शन झाल्यावर पुढे काय? तर मित्रांनो, यापुढे सिलेक्शन प्रोसेस झाल्यानंतर तुमचं जिल्हा परिषदेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जे पात्र आहेत त्यांना पुढची प्रोसेस होईल त्यांची, आणि जे अपात्र आहेत त्या जागा तशाच शिल्लक राहतील।
त्या जागेवर नंतरचा विद्यार्थी घेतला जात नाही. त्याला वेटिंग लिस्ट म्हणतात. शिक्षक भरतीमध्ये वेटिंग लिस्ट कधीच कुठेच लावली जात नाही. 2023च्या विद्यार्थ्यांना मी खूपदा म्हटलेलं होतं की तुम्ही विविध प्रकारच्या मागण्यांसाठी जे आंदोलन करताय त्यामध्ये वेटिंग लिस्ट हा मुद्दा घ्या. म्हणजे जर एखादा उदाहरण घ्या, 125 मार्कवाला आहे, ओबीसी मधला आहे, धरूया आपण 125 मार्कवाला आहे, चुकून त्याच्याकडे एखादं डॉक्युमेंट नाहीये. आता तो भरती तिथं तो बाद झाला. मग अशा वेळी 125ला किंवा 124 वाला एखादा उमेदवार आहे त्याला संधी मिळू शकते. कारण 125ला जर ओबीसीचं मेरिट क्लोज झालं तर त्या 124ला संधी मिळाली असती. परंतु शिक्षक भरतीमध्ये तसं होत नाही. 125 वाला बाद झाला, ती जागा तशीच रिक्त राहते. मग ती वर्षानुवर्ष का राहीना, परंतु कुणाला फरक पडत नाही. मग याचं कारण काय? वेटिंग लिस्ट नाहीये. ही 2017 मध्ये पण नव्हती मित्रांनो, ही 2023 मध्ये पण नाहीये. तर मग काय होतं, जे रिक्त अपात्र तसेच राहतात. ज्यांचं व्यवस्थित आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये क्लिअर आहे ते पुढे जातात. पुढे त्यांना मग समुपदेशन केलं जातं. समुपदेशन म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये आहात त्या जिल्ह्यामध्ये कुठल्या तालुक्यामध्ये तुम्हाला जायचं यासाठी मग ते ठरलं जातं की ज्यांचे मार्क्स हायेस्ट आहे. त्याचबरोबर महिलांना प्राधान्य दिलं जातं, अपंग वगैरे व्यक्तींना प्राधान्य दिलं जातं आणि त्यानुसार मग तुम्हाला तालुका प्लेसची म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये आहे तिथल्या तालुका प्लेसची निवड केली जाते. अशा प्रकारे तिथं समुपदेशन होतं आणि मग त्या तालुक्यातली कुठली एक शाळा तुम्हाला नंतर दिली जाते. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी फायनल प्रोसिजर होती. संस्थांचं तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला संस्थेसाठी इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जातं. ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरले आहे तिथे तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. तिथे इंटरव्ह्यू वगैरे द्यायचा आणि त्यानंतर ते फायनल याद्या लावतील. मग तुम्हाला तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे तिथे होईल. तर अशा प्रकारे ही नेक्स्ट प्रोसेस आहे. आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की डॉक्युमेंट्स, मित्रांनो आता डॉक्युमेंट्स बऱ्यापैकी मला असं वाटतं की जे 17च्या भरती प्रक्रियेमध्ये होते ते सर्व 23च्या भरती प्रक्रियेमध्ये आहेत. त्यामुळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे सगळेच असतील. आणखी काय काय डॉक्युमेंट्स लागतील तर त्याची यादी ते आता ज्यावेळी फायनल सिलेक्शन होईल तिथे देतील की कुठले कुठले डॉक्युमेंट्स पाहिजे. तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यायचे आहेत. जवळ मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुमचं जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते 17 पूर्वीच पाहिजे. त्यामुळे तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्स सगळेच असणार आहेत. कारण 17 नंतरचं क्वालिफिकेशन चालणार नाही. ज्याने जर चेंजेस केले असतील आणि त्यानुसार त्यांना जर शाळा आल्या असतील तर तुम्ही सिलेक्शन प्रोसेसमधून बाद होणार. हे मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की आता नंतर 2017 नंतर कुणी MA BA म्हणजे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, BEd वगैरे केलं असेल तर ते क्वालिफिकेशन इथे ग्राह्य धरलं जाणार नाही. जे 17 पूर्वीचं होतं तेवढंच. मग तुमचं DET CTET जे काही 2017 पूर्वीचं होतं ते सर्व ग्राह्य धरलं जाणार आहे. आता इंग्लिश मिडियमचं तर यामध्ये सांगितलंय 20% इंग्लिश मिडियमला जागा. आता कशा प्रकारच्या ते जागा देतात हे डिपेंड राहील की जेव्हा आपल्याला फायनल यादी येईल तेव्हा तुम्हाला कळेल. त्यांनी सांगितलं की आम्हाला द्यायच्या आहेत. आता ही भरती प्रक्रिया जरी 2017ची असली तरी शासन वेगवेगळ्या प्रकारचे रूल लावत आहे. हे मी तुम्हाला सांगितलं आहे. तर या गोष्टी होणार आहेत. तर अशा प्रकारे ही भरती प्रक्रिया पुढे जाणार आहे. शक्यतो 2023च्या भरती प्रक्रियेपूर्वी 2017च्या भरती प्रक्रियेला पूर्णविराम लावला जाणार आहे. आता ज्या कपात झालेल्या जागा आहेत मित्रांनो, 50% मागासवर्गीयांच्या मागच्या 2017 भरतीमध्ये कपात झालेल्या जागांबद्दल कोर्टामध्ये सुनावणी चालू आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं. तर ते न्यायप्रविष्ट मुद्दा आहे. जर त्या जागा आल्या तर पुढच्या विद्यार्थ्यांना संधी मिळेल. जागा नाही आल्या तर ही भरती प्रक्रिया इथेच पूर्ण होईल. यामध्ये आता 3 गोष्टी राहिलेल्या आहेत. 2017च्या 196 संस्थांची यादी, त्यानंतर जी विदाऊट इंटरव्ह्यूची यादी आहे ती, आणि त्यानंतर पुन्हा विथ इंटरव्ह्यूचा जो राऊंड आहे त्यामध्ये इंटरव्ह्यू वगैरे होऊन ती प्रोसेस. तर हे टप्पे इथे पार पाडले जातील आणि त्यानंतर मग 2017च्या भरती प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना या किंवा पुढच्या महिन्यामध्ये 2023च्या भरती प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना जाहिराती बघायला मिळतील आणि त्यानंतर सेम प्रोसेस त्यांची पुढे चालू होईल. जे विद्यार्थी आत्ता लागले नाही तर ते 23मध्ये लागू शकतात. जे विद्यार्थी आत्ता लागले ते देखील 23मध्ये लागू शकतात. दोन्हीकडे संधी मिळणार आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी 17मध्ये सिलेक्ट झालो आणि आता मला 23मध्ये, तर तुम्हाला दोन्हीकडे संधी आहे. कारण 2 स्वतंत्र परीक्षा तुम्ही दिलेल्या आहेत. 17मध्ये सिलेक्ट झाले, तुम्ही राजीनामा देऊन 23मध्ये येऊ शकतात. त्याचा काहीच इश्यू नाहीये. त्यामुळे त्या गोष्टी थोड्याशा याच्यात ठेवा की माझं आता 17मध्ये सिलेक्शन झालंय पण मला माझा आवडीचा जिल्हा नाही मिळाला. आता 23मध्ये मग मी पुन्हा प्रेफरन्स देऊ की नको? 23मध्ये देखील प्रेफरन्स द्यायचे मित्रांनो. कारण तुम्ही 2 स्वतंत्र परीक्षा दिलेल्या आहेत. ही भरती प्रक्रिया एकापाठोपाठ एक होत आहे. यात तुमचा दोष नाहीये. ही 17ची प्रक्रिया जी 19ला कंप्लीट झाली त्यांनी दुसरा राऊंड हा खूप उशिरा घेतला. त्यामुळे तुम्हाला एकापाठोपाठ 2 भरती प्रक्रिया दिसत आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी कन्फ्यूज झालेले आहेत. मी मागे एक व्हिडिओ पण बनवला होता, तुम्ही बघितला नसेल तिथे जाऊन बघा. मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे की 2017चे जे विद्यार्थी आहेत ते 23मध्ये देखील तुम्ही दोन्हीकडे तुम्हाला संधी आहे.
17मध्ये सिलेक्ट झाले, जॉईन झाले, तरी देखील तुम्ही 23चे प्रेफरन्स भरू शकता. पण एवढं आहे की माझं एवढं सांगणं असेल, जर तुम्ही 2017च्या भरतीमध्ये तुम्हाला चांगला जिल्हा मिळाला तर विनाकारण तुम्ही प्रेफरन्स देखील देऊ नका. कारण तुम्ही प्रेफरन्स दिले तर तुमचं पुन्हा सिलेक्शन होईल, पुन्हा ती जागा आहे तुम्ही ती ऑक्युपाय केली म्हणजे तुम्ही ती जागा घेतली तर ती जागा पुन्हा कधीच बदली जाणार नाही. जर तुम्ही त्या जागेवर नाही गेले तर ती रिक्त अपात्रमध्ये राहील, तो राऊंड पुन्हा ते घेत नाही. तुम्ही मागचं बघितलं, हा जो रिक्त अपात्रचा राऊंड होण्यासाठी खूप विद्यार्थ्यांची खूप मेहनत आहे. गेले 3-4 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केला आणि मंत्रालयातून मंजुरी मिळवून आणली तेव्हा हा राऊंड होत आहे. त्याचमुळे मी सांगत आहे की शक्यतो असं करू नका. जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही मला भेटलंच नाही यामध्ये चांगलं किंवा माझं सिलेक्शनच नाही झालं तर मग तुम्ही पुढच्या भरतीमध्ये तुम्ही पात्र आहात. फक्त मला तुम्हाला सांगायचं एक आहे की तुम्ही दोन्हीकडे पात्र आहात. इथे जॉईनिंग घेतली तरी तुम्ही 23ला पात्र आहात, परंतु जर तुम्हाला चांगल्या ठिकाणी मिळालं तर विनाकारण त्या तिकडे जाण्याचा म्हणजे अट्टहास करू नका. तर मित्रांनो, या गोष्टी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला, प्रोसेस सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. मला बरेचसे जण कट ऑफ बद्दल विचारता, तर मित्रांनो असं कट ऑफ तुम्हाला ह्या 17च्या भरतीचा देखील आणि 23च्या भरतीचा देखील सांगू शकणार नाही. कारण कसं आहे, समजा एखादी कास्ट आहे, आपण EWS घेऊ, समजा 135 मार्कांना मेरिट क्लोज झाला असेल, कदाचित EWSचे मधले कॅन्डिडेट असतील तर कदाचित 134लाच क्लोज होईल. परंतु जर समजा मधले विद्यार्थी नसतील म्हणजे एखाद्या दुसऱ्या भरती प्रक्रियेमध्ये ते सिलेक्ट झालेले असतील तर कदाचित 130-129 पर्यंत येऊ शकतं. त्याचबरोबर OBC SC ST सगळ्यांचं सेम आहे. तर 5-5 मार्क ज्यांचे कमी आहेत त्यांनी फक्त होप्स ठेवायला हरकत नाही. 100% होईल हे मी सांगू नाही शकत, परंतु तुम्ही खूप क्लोज आहात. ज्यांचे 4 ते 5 मार्कांनी सिलेक्शन राहिलंय ते खूप क्लोज आहेत. 11वी-12वीचं असं आहे की ते विषयानुसार आहे, त्यामुळे बऱ्यापैकी खाली येऊ शकतं. कारण त्या विषयाचा तो विद्यार्थी भेटणं गरजेचं आहे. समजा एखादा 9वी-10वीसाठी आहे, कमी जागा असतात तिथे 9वी-10वीला हिंदी इंग्रजी, परंतु ते कॅन्डिडेट देखील तसेच कमी असतात. जागा कमी, कॅन्डिडेट देखील कमी, कारण स्पेशलायझेशन असतं ना, पोस्ट ग्रॅज्युएशन स्पेशलायझेशन असतं. तर त्यामुळे कदाचित तिथे खूप कमी मेरिट देखील येऊ शकतं किंवा खूप हाय देखील जाऊ शकतं. जर विद्यार्थीच नाही मिळाला तर 60 पर्यंत देखील मेरिट येतं, परंतु विद्यार्थी मिळाले तर म्हणजे अशा प्रकारे असतं. कारण एखादा 130वाला विद्यार्थी आहे, जसं इंग्लिश MA इंग्लिश आहे, तिथे हिंदीची जागा आहे आणि तिथे 60वाला विद्यार्थी आहे हिंदीवाला, तर ते 60वाल्याला घेणार ना, कारण तो हिंदीचा आहे. म्हणजे ज्याची जागा त्यालाच मिळते. कुठे? वरच्या म्हणजे 9वी ते 12वीसाठी. आता बरेच जण 9वी ते 12वीचा देखील विचारतात. मित्रांनो, 1 ते 5चा तरी कुणीतरी कट ऑफचा अंदाज लावू परंतु 6 ते 12साठी कुणीच अंदाज लावू शकत नाही, कारण त्या त्यांच्या जागा असतात. आता 6वी ते 8वीचं देखील मी हेच सांगेल. बरेच जण विचारतात की कशा मॅडम कितीपर्यंत मेरिट येऊ शकतं, मी ओपनचा आहे किंवा मी EWSची आहे, मी हे आहे ते आहे, तर कसं येऊ शकतं. आता बघा मित्रांनो, मॅथ आणि सायन्सच्या जागा तुम्ही बघितलंय खूप जास्त प्रमाणात आहे, तर त्यांचं मेरिट खूप खाली येईल, बरंचसं खाली येईल. हे मी तुम्हाला सरळ इथे सांगते. परंतु आता ज्या लँग्वेजेसच्या जागा आहेत, जर उमेदवार जास्त मार्क्सचा असला तर कदाचित तो तिथे घेईल. परंतु जर समजा इंग्लिशची जागा आहे आणि तिथे 90वाला उमेदवार म्हणजे 90 पर्यंत खाली मेरिट आलेले 90वाला उमेदवार असेल तर इंग्लिशवाला 90वाला घेईल आणि मराठीचा जर 120वाला असेल तर मराठीचा 120वाला तिथे जाईल. म्हणजे असा फरक आहे, कारण जी जागा त्याच यांना मिळते, जसं मराठीची ती मराठीलाच मिळेल, इंग्लिशची ती इंग्लिशलाच मिळेल, इतिहास भूगोल म्हणजे जे सब्जेक्ट आहे तुमची ग्रॅज्युएशनची जागा ती त्यांनाच मिळेल. मग त्यांचं मेरिट बऱ्यापैकी खाली येऊ शकतं किंवा एखादा हायएस्ट मार्कवाला असेल तर तो तिथंच स्टॉप होऊ शकतं. तर मित्रांनो, या गोष्टी आहेत, त्यामुळे मेरिटचा अंदाज लावता येत नाही, परंतु तुम्ही मागच्या मेरिटपेक्षा 5 मार्कांनी कमी असा आशा ठेवू शकता. एवढं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मला असं वाटतं आज मी बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केल्या. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आपले व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशा प्रकारच्या अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येतच असते. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.